तुम्हालाही असं वाटतं का की तुमच्याकडे नवीन काही शिकण्यासाठी वेळच नाहीये? सकाळी उठल्यापासूनच धावपळ सुरू होते. नोकरी, घरची कामं, प्रवास आणि दिवस कधी संपतो ते कळतच नाही. आणि जेव्हा थोडा वेळ मिळतो, तेव्हा आपण काय करतो? मोबाईल हातात घेतो. इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब आणि तासभर कधी जातो ते कळत नाही. दिवस संपल्यावर एकच विचार येतो. आजही काही नवीन शिकायला जमलं नाही. असं रोज होत राहतं. आणि आपण स्वतःलाच कन्व्हिन्स करतो की माझ्याकडे वेळच नाही. पण खरं सांगायचं तर समस्या वेळेची नाहीये. समस्या आहे आपण वेळ कसा वापरतो याची. प्रत्येक माणसाला दिवसाचे 24 तासच मिळतात. यशस्वी लोकांनाही तेवढाच वेळ मिळतो आणि आपल्यालाही. फरक फक्त इतकाच, ते लोक वेळ वाया घालवत नाहीत आणि आपण घालवतो. आपण दिवसात किमान 2 ते 3 तास मोबाईलवर घालवतो, पण त्यातील 30 मिनिटं सुद्धा आपण शिकण्यासाठी देत नाही. म्हणूनच आपल्याला वाटतं वेळच नाही. चला, आता उपाय बघूया. 1. रोज फक्त 30 मिनिटांचा नियम ठेवा. संपूर्ण दिवस नाही, फक्त 30 मिनिटं. इतका वेळ कोणालाही मिळू शकतो. 2. मोबाईल वापरावर कंट्रोल ठेवा. सोशल मीडियासाठी टाइम लिमिट ठेवा. 30 ते 45 मिनिटं. बाकी वेळात लर्निंग ॲप्स वापरा. 3. प्रवासाचा योग्य उपयोग करा. तुम्ही रोज प्रवास करत असाल तर तो वेळ वाया जाऊ देऊ नका. त्या वेळात लर्निंग व्हिडिओज किंवा पॉडकास्ट्स ऐका. 4. छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. एकदम मोठं शिकायचा प्रयत्न करू नका. दररोज थोडं थोडं शिका. 5. कन्सिस्टन्सी ठेवा. दररोज 30 मिनिटं 7 दिवस करा. तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल. लक्षात ठेवा, वेळ काढायचा नसतो, तो बनवायचा असतो. जर तुम्हालाही तुमचं जीवन इम्प्रूव्ह करायचं असेल तर आजपासूनच सुरुवात करा. कारण योग्य वेळ कधीच येत नाही, आपणच ती तयार करायची असते. अशाच सोप्या आणि उपयोगी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. धन्यवाद.